दख्खनचा राजा माझा ज्योतिबा. राम राम मंडळी, कसे आहात सर्वजण? मस्त आणि मजेत ना? तर आज मी फॅमिली सोबत निघालो आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, सर्व फॅमिली रेडी आहे, आपली गाडी पण रेडी आहे. तर चला मग आता निघूया. आम्ही आता पोहोचलेलो गणेशवाडीमध्ये. हा माझा मावस भाऊ आणि काकानी मावशी पण येणार होते ज्योतिबा दर्शनासाठी. मग त्यांनाही आम्ही इथून घेतलं आणि जिथून मग निघालो आम्ही पुढे. पेट्रोल पंपावर पाठीमागे आहे गाडी. फ्रेश वगैरे होऊया, मग इथून निघणार आहे पुढे. फायनली आम्ही पोहोचलो ज्योतिबा डोंगरावरती. आता आम्ही गाडी पार्किंग मध्ये लावलेली आहे. आम्ही डायरेक्ट पुजाऱ्यांच्या घरी नाही गेलो, गाडीकडे पार्किंग मध्ये लावली. इथून थोड्याच अंतरावरती पुजाऱ्यांचं घर आहे. मग चला म्हणलं आता चालत जाऊया. मग सर्व फॅमिली निघालो चालत त्यांच्या घरी. थोड्याच वेळात पोहोचलो तिथं. थोड्याच जवळच होतं, तिथं लांब काही नव्हतं जास्त. मग पोहोचलो तिथं, चहा पाणी वगैरे घेतलं, थोडा वेळ रेस्ट केला आणि मग तिथून निघालो थेट दर्शनासाठी. चला मग आता निघालो सगळेजण दर्शन घेण्यासाठी. इथून जास्त काय अंतर नाही, जवळच आहे. आलो आता मंदिराच्या इकडे. या साईडला जायचं, हे गेट एंट्री आणि इथून सरळ खाली जायचं आहे. पाठीमागं आहेत सर्व इकडं आणि पाठीमागं आजी थांबले फ्लो येत आहेत. चला दर्शन घेण्यासाठी. फायनली पोचलो. हे समोर मंदिर. आज एवढी गर्दी नाहीये. वगैरे काढूया. इथून फुल हार वगैरे काय घ्यायचे ते, नारळ वगैरे घेऊन मग सरळ आपण जाणार आहे मंदिरात. घेतलंय सर्व. घेतलंय ना आता तेवढंच घेऊन समोर मंदिर. फायनली आम्ही पोहोचलो मंदिरात. हे समोर मंदिर आणि ही अशी गर्दी. बाकीचे सर्व गेलेत पुढं पाठी आहेत सर्व. दर्शन गुलाल उधळला डोंगर माथी, जय घोष झाला भक्तांमध्ये, ढोल ताशांचा नाद घुमेरे. हा मंदिराचा. बाकीचे गेले पुढे, आपण पाठीमध्ये राहिलो. इकडे आहेत सर्व. हे असं मंदिर, त्या रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी. नाचती आनंद मध्ये ज्योतिबाच्या नावानं. चांग भल रे चांग भल. आलं मंदिरामध्ये दर्शन घेऊया. बाकीचे गेले तर इकडं पुढं. इकडून एक एंट्री गेट आहे, तिकडून एक अशा आहे. हा बघा नुसता बघा. आत्ताच जस्ट यात्रा झालेली आहे. यात्रा झाल्यानंतर आलेलो आहे. हे बघा इकडं आहेत. बाकीचे गेले पुढं रांगेत राहण्यासाठी. आता दर्शनासाठी रांगेत उभं राहायचं. इथे पाठीमागे सगळेजण आहेत. शितून आता दर्शनासाठी, इथनं असं दर्शनासाठी रांगा आहेत. अरे इथून पण डायरेक्ट गेलो असतो ना. ठीक आहे, इकडून जाऊया.
म्हणजे दर्शन आत्ताच घेऊन जायचं. घे दर्शन जाऊ. मम्मी, मावशी, आजी, तिकडे पण आजी. असं दर्शन घेत रांगेत मध्ये आता पुढे निघालेलो आहे. आता आम्ही वरती आहे ब्रिजवरती. हे असं समोर मंदिर. ऊन पण खूप आहे, पाय खूप पोहत आहेत बघा कसं आहे. आणि आता आम्ही ह्याच्यावरून चाललो दर्शन घेण्यासाठी. हे अशीच रांग आहे इकडून समोर. चैत्र पौर्णिमेची यात्रा भारी, लाखो भक्तांची गर्दी सारी. नवसाला पावतो देव माझा, ज्योतिबा राजा दख्खनचा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, चांग भलं रे, चांग भलं. जय ज्योतिबा, जय देवबा, साऱ्या जगाचं मंगल भलं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, चांग भलं रे, चांग भलं. जय ज्योतिबा, जय देवबा, साऱ्या जगाचं मंगल. दर्शन झाले. दर्शन घेऊन बाहेर बाकीचे गेले पुढे. आपण पाठी राहिलेलो. फोटो वगैरे काढला. दर्शन वगैरे झालेलं आहे. हे सगळे दर्शन झालेलं आहे. फोटो वगैरे पण काढले. चला प्रसाद वगैरे आता घेऊ. दर्शन झालं. सगळे आता प्रसाद घेत आहेत. प्रसाद घेऊन मग थेट जाणार आहे घराच्या दिशेने. शॉपिंग करायची चालली. शॉपिंग चला चला निघालो घराकडे. दख्खनचा राजा माझा ज्योतिबा, डोंगरावर वसे माझा देवबा. नाव तुझं घेताच संकट जाई. चला आता घरी जाय.